बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील तागड नावाच्या युवक शेतकऱ्यांनी आंब्याची बाग फुलवली। 2 एकराच्या शेतामध्ये 400 झाडं त्यांनी फुलवली। आपण बघू शकता की दुसऱ्या वर्षाचं उत्पादन आहे। मोठ्या कष्टातून त्यांनी ही शेती फुलवली। 400 झाडे बघू शकता आपण। संपूर्ण शेतामधल्या झाडांना पूर्णपणे हे आंबे अशा पद्धतीने तोडणीसाठी आलेले आहेत आणि त्यांनी 2 वर्षामध्ये ही शेती फुलली। बीड असूनही शिक्षक असणारे ह्या शेतकऱ्यांनी शिक्षक होण्याऐवजी प्रगतशील शेतकरी होण्याचा मार्ग निवडलाय। युवक शेतकरी आहेत, त्यांना विचारू की कशा पद्धतीने ही शेती केली, काय नाव आहे तुमचं, काय सांगा? नमस्कार, मी तागड सावंतकुमार कल्याण। माझं शिक्षण MA BEd। सुरुवातीला आम्ही पारंपरिक शेती करायचो, कांदा, गहू, ऊस। यातून असं जास्त आर्थिक पाठबळ लागत नसं। यातून एक वेळेस मी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये प्रशिक्षणासाठी गेलो होतो। त्यावेळेस मी तेथील आधुनिक शेतीचे प्रयोग पाहिले आणि माझ्या मनामध्ये आलं, अरे आपण असा प्रयोग जर आपण स्वतः जर केला तर निश्चितच आपल्या शेतामध्ये देखील प्रगती होऊ शकते। या माध्यमातून मग मी बऱ्याचशा जागेवरती चौकशी केली, छान असे चांगल्या जातीचे रोपे कुठे मिळतील। त्यावेळेस KSK कॉलेज नर्सरी बीडला उत्तम प्रतीचं केशरचे आंब्याची झाडे आहेत हे मला समजलं। तिथून मी सुरुवातीला 400 झाडं आणली आणि याची मी लागवड केली। लागवड केल्यानंतर ठिबक सिंचन पाण्याचा आष्टी तालुका म्हणजे दुष्काळी भाग, अत्यंत कमी पाणी होतं। यासाठी मग मी ठिबकसाठी अर्ज केला आणि शासनाने माझा तो ठिबक सिंचनचा देखील लगेच तत्पर मंजूर केलं आणि मी खड्डे खांदून त्याला खड्डे खांदल्यानंतर मी झाडांची लागवड केली, ठिबक सिंचन लावलं। सुरुवातीला 1-4 वर्षापर्यंत मी यामध्ये कांदा, भुईमुग असे छोटाली पिकं घेतले। नाही, ही जी तुम्ही जी शेती आंब्याची बाग फुलवली, ही किती बाय किती अंतरावर एक झाड लावलं? सुरुवातीला हे केशर आंबा आताच्या आपण याची लागवड 15 बाय 15 वरती केलेली आहे। 15 फुटावरती हा आंबा लागवड झालेली आहे। अशा पद्धतीने याचं नियोजन केलं, ह्याला खत काय टाकलं आणि पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन ठिबक सिंचन केल्यानंतर 3 दिवसाला मी 2 तास ह्या आंब्याला पाणी देतो। माझ्याकडे गायी आहेत, या गायींचं शेणखत, नैसर्गिकरित्या जे शेणखत आहे, शेणखत असेल, गोमूत्र असेल, हे मी 1 वर्षामध्ये 1-2 वेळेस या झाडांना 5-5 फुटाच्या अंतरावरती खड्डे करून याला मी शेणखत भरलेलं आहे। यामुळे कमी कालावधीतच आंब्याची झाडं खूप अशी छान आणि मोठी झालेली आहेत। पहिल्या वर्षी किती उत्पादन झालं? सुरुवातीला 3 वर्ष आंब्याला नॉर्मल कार्या लागल्या। 4थ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी माझं 4 लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि ह्या वेळेस खर्च आंब्याला जास्त असा खर्च नाही, फक्त पाणी आणि छाटणी आहे। छाटणीचं देखील एक सांगायचा मुद्दा म्हणजे आपण इकडं पाहू शकता, ही आंब्याची काडी आहे। ही आंब्याची काडी नर्सरीवाले कलम काडी म्हणून देखील याला नेतात। या कलम काडी जवळपास 5 रुपयाला एक कलम काडी विकली जाते। जर खऱ्या अर्थाने शेतकरी जर सुशिक्षित असेल तर ही काडी देखील आंब्याची 5 रुपयाला नर्सरीवाले घेऊन जातात। आपल्या बागेतून बरेचसे नर्सरीवाले एक उत्कृष्ट क्वालिटीचा आंबा म्हणून ही काडी विकली जाते। जूनमध्ये आंबा बाहेर निघाल्यानंतर ह्या आंब्याला 5 कलम करून ही काडी देखील आज 5 रुपयाला विकली जाते। तोच आंब्याचं रोप ते 50 रुपयाला विकतात। खऱ्या अर्थानं आंब्याची काडी देखील वायाला जात नाही, हे सर्व युवा शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे। तुमच्यासारखे असे अनेक शेतकरी आहेत आणि ते पण शेती करण्याची इच्छुक असतात, पण मार्गदर्शन नसल्यामुळं करू शकत नाही, त्यांच्यासाठी काय सल्ला सांगा? खऱ्या अर्थानं आपल्या जर मनात इच्छा असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे नवीन, त्यासाठी आपण घर सोडणं सर्वप्रथम गरजेचं आहे। स्वतः बाग लावण्याच्या अगोदर आपण देवधर्माला इकडे तिकडे जाण्यापेक्षा निश्चितच आपण कृषी प्रदर्शनाला गेलं पाहिजे। याच्या माध्यमातून नवीन जे प्रयोग आहेत महाराष्ट्रात, ते नवीन प्रयोग पाहून आपण देखील असा प्रयोग राबवू शकतो का, याची आपण सविस्तर अशी माहिती घेऊन, खोलमध्ये माहिती घेऊन खऱ्या अर्थानं रोजनिशी शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे। आज आपल्या बागेला आपण पाणी किती तास सोडलं, कुठल्या प्रकारच्या रोगाच्या किडीचा प्रादुर्भाव आहे का, याचं जर योग्य नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होणार आहे। तुम्ही शिक्षक BEd शिक्षण पूर्ण केले, शिक्षक होण्याऐवजी शेतकरी का झालात आणि प्रगतशील शेतकरी असं करण्याचा निर्णय का घेतला?
आज सांगायची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेचसे दिवस झालं शिक्षण भरती ही जवळपास नाहीयेच. यातून जर आपले असेच जर याच्यामध्ये 5-6 वर्ष गेले, तर आपण शेतीपासून आणि आपली नाळ तुटल हे देखील मला योग्यरीत्यानं जाणवत होतं. नॉन ग्रँटेड संस्थेवरती मला जाण्यासाठी ऑफर देखील आली होती. पण म्हणलं आपण जर तिथे गेलो तर आपला शेतीचा आर्थिक जे उत्पन्न आहे, आपलं शेतीचं जे शेतीतून जे आपल्याला उत्पन्न होणार आहे, हे पूर्णपणे नष्ट होईल. त्यामुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि छान अशी एक प्रगत शेती मी आज माझी पत्नी प्रगती सावंतकुमार तागड, ती देखील उच्च शिक्षित आहेत. माझे वडील, आई आम्ही असे 4 जण संपूर्ण शेतीचं नियोजन करतो. या वर्षी तुम्हाला किती खर्च आला आणि उत्पादन किती होईल? सुरुवातीला जर शेणखतापासून जर पकडलं, तर संपूर्ण जरी खर्च पकडला, तरी फक्त ₹1,00,000 मला खर्च आलेला आहे आणि किती झाडं? 400 झाडांना ₹1,00,000 खर्च आलेला आहे. वर्षाकाठी त्याला भेसळ डोस असेल, त्याची फवारणी असेल. कारण मी शेतीला जास्त खर्च करण्यापेक्षा एक स्लरीचा मी वापर करतो. नॅचरल शेतीचा वापर करून अत्यंत छानपैकी त्याला मल्चिंग असेल, मल्चिंग देखील 5 लिटरचं मल्चिंग करतो आणि यातून शेतीला खर्च देखील कमी होऊन उत्पन्न बऱ्यापैकी निघत आहे. किती निघाले? ह्या वर्षी मला किमान ₹8,00,000 या आंब्यातून निघावेत अशी अपेक्षा आहे. आता हे उत्पादित झालेला माल तुम्ही कुठे विकता का डायरेक्ट तुमच्या शेतामध्ये येतात लोक? उत्पादित झालेला माल काही जास्त माल निघत असल्यामुळं काही माल आम्ही पुणे मार्केटला, काही नगर मार्केटला पाठवतो आणि बराचसा माल आपला शेतातून थेट शेतकरी ते ग्राहक यामध्ये बराचसा माल माझा शेतातूनच विकला जात आहे. शेवटी तुमच्यासारखे अनेक युवक आहेत, त्यांना काय संदेश द्याल या शेतीच्या माध्यमातून? सर्व युवकांना माझी विनंती आहे, जर आपल्यामध्ये कष्ट करण्याची धमक असेल, तर निश्चितच आपण शेती करू शकतो. या शेती म्हणजे ही काळी आहे आणि काळी आई कधीच धोका देत नाही. जर आपण व्यवस्थितरित्या जर कष्ट केलं, तर यश हे निश्चित मिळत असतं. यातून आपली आर्थिक उन्नती होऊन निसर्गाचा देखील आपण यातून समतोल राखण्यास बरीचशी मदत या आंब्याच्या, या फळबागेच्या माध्यमातून होणार आहे. यातून शासनाच्या देखील खूप अशा योजना आहेत. खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे नोकरी हे प्रत्येकानं, तरुणानं ध्येय ठेवणं गरजेचं आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून देखील आपल्याला फळबागेसाठी बरंचसं अनुदान मिळत आहे. याचा आपण ऑनलाईन सर्च करून याचा देखील सर्व युवा शेतकऱ्यांनी अभ्यास करून आपण फळबाग लावून यातून आपलं आर्थिक उन्नती देखील करू शकतात. एवढीच मला सर्व युवा शेतकऱ्यांना सांगणं आहे. एकूणच आपण बघितलं की ग्रामीण भागातला शिक्षक होणारा बीड विद्यार्थी युवक नोकरी करण्याच्या ऐवजी शेती करून प्रगतशील शेतकरी होऊन दाखवलंय आणि लाखो रुपयाचं उत्पादन त्यांनी आंब्याच्या शेतीमधून, फळबागेमधून घेतलंय. नक्कीच ग्रामीण आणि दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी या तरुणाची प्रेरणा इतरांनी घ्यावी असंच बोललं जाते. कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.